नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचे काही प्रश्न आम्ही घेणार आहोत, तेव्हा तुम्ही जरूर प्रश्न विचारू शकता. निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत, आपले गुंतवणूक सल्लागार. सर तुमचं स्वागत. तुम्ही फोन करू शकता. 66160216 आपला नंबर आहे. 661 60 216. मात्र तुम्ही एक करायचंय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवून कृपया प्रश्न विचारा, जेणेकरून तुमचा प्रश्न सलग आम्हाला ऐकू येईल आणि उत्तर देणंही लगेच शक्य होईल. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. आपण पहिला फोन घेऊया. अलिबागहून पहिला फोन आलेला आहे. विद्याधर थत्ते बोलतायत. नमस्कार विद्याधरजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की रिटायरमेंट नंतर मिळणारी एक रकमेनं जो मोठा अमाऊंट मिळतो तो बॅलन्स फंड मध्ये गुंतवण्याबाबतीत आपलं मत हवं होतं. बर विद्याधरजी, तुमचं जी रक्कम आता मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुमचं पेन्शन चालू राहणार आहे का? नाही, पेन्शन नाहीये. बरं, ठीक आहे. आणि बाकी जी पूर्ण रक्कम तुम्ही म्हणताय की तुम्हाला बॅलन्स फंडमध्ये गुंतवायची असं आहे का? बाकी अजून त्या व्यतिरिक्त साधारण जी रक्कम मिळेल त्या रकमेचा 60 ते 70% अमाऊंट बॅलन्स फंड मध्ये गुंतवून मंथली इन्कम ऑप्शन घ्यावा का? ओके, प्रश्न चांगला आहे. एक बघा, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की बॅलन्स फंडमधनं मंथली इन्कम सध्या येत आहे, कारण डिव्हिडंड बरेचसे बॅलन्स फंड्स देताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्याला टेम्पटेशन होऊ शकतं आणि बरेचसे बॅलन्स फंडनी कन्सिस्टंटली तुम्हाला डिव्हिडंड देताना आपण बघितलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या की केवळ ह्या बॅलन्स फंड्सवरनं येणाऱ्या इन्कमवरती आपण अवलंबून राहणं थोडंसं चुकीचं किंवा थोडंसं अयोग्य ठरेल. माझं असं मत राहील की 40 ते 50% तुम्ही रक्कम किंवा तुम्हाला जे मंथली इन्कम लागणार आहे त्यातलं लार्ज पोर्शन हा तुमच्या फिक्स डिपॉझिट्स किंवा इन्कम फंड्स तत्सम यातनं येऊ द्या आणि उरलेले जे पैसे आहेत ते नक्कीच तुम्ही बॅलन्स फंड्समध्ये ठेवू शकता. आयदर ते तुम्ही मग ते ग्रोथ ऑप्शनमध्ये ठेवून तुमचं कॅपिटल ग्रो करण्यासाठी वापरू शकता, जेणेकरून आजपासून 5 वर्षानंतर जेव्हा ही आता मिळालेली रक्कम आहे त्याची व्हॅल्यू कमी होते. समजा आज 10 लाख मिळालेत, 5 वर्षानंतर त्याच 10 लाखाची व्हॅल्यू 7 लाख होऊन जाते महागाईमुळे. पण यातनं 10 लाखातले 5 लाख तुम्ही कदाचित बँक एफ डी किंवा 4 लाख बँक एफ डीमधनं उरलेले 50-60% रक्कम तुम्ही बॅलन्स फंडमध्ये ठेवू शकता. केवळ माझं सांगणं एकच आहे की कधी कधी असं होऊ शकतं, जेव्हा मार्केट्स खूप इरॅशनल होतात तेव्हा कधी कधी आपण बघितलं आहे, इनफॅक्ट फेब्रुवारीमध्येच आपण बघितलं की काही बॅलन्स फंडनी एखाद महिन्याचा डिव्हिडंड स्किप केला होता, डिव्हिडंड दिला नाही. तर ही तयारी जर असेल तर नक्कीच तुम्ही बॅलन्स फंड्समध्ये ठेवू शकता पैसे. आणखीन एक फोन आपल्याला आलेला आहे, तो आपण घेऊया. डॉक्टर माधव फड बोलतायत औरंगाबादवरनं. नमस्कार डॉक्टर, बोला. हा, नमस्कार सर. बोला सर. सर्वप्रथम एबीपी माझाचं अभिनंदन करतो की गुंतवणुकीच्या प्रश्नावर आपण ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडलेली आहे आणि जी आज चर्चा सुरू केलेली आहे ती अतिशय चांगली आहे. धन्यवाद. बोला. तर मराठवाड्यामध्ये एक कंपनी आली होती, पल्स इंडिया लिमिटेड. तर या कंपनीनं अनेक गुंतवणूकदारांची लूट केलेली आहे. आता सध्या ही कंपनी बंद आहे. बर. तर असं भविष्यात होऊ नये याच्यासाठी काय करावं लागेल सर? म्हणजे अशा स्कीम्स मध्ये फसू नये म्हणून काय करावं, मला वाटतं असा त्यांचा प्रश्न असावा. आय थिंक अशा याच्यावर आपण याच्या आधी देखील कार्यक्रम केलेला आहे की कशा प्रकारे आपण सांभाळून राहायला पाहिजे अशा स्कीम्स बद्दल काय सांगाल? आपण कितीही काही केलं म्हणजे आपण असं, आपल्याला अशी अपेक्षा असते बऱ्याचदा की सरकारने काही केलं पाहिजे, सरकारी कंपन्यांनी, सरकारी एजन्सीजनी कारवाई केली पाहिजे, मीडियाने याच्या आधीच वाचा फोडली पाहिजे किंवा आपल्या सल्लागारांनी योग्य सल्ला दिला पाहिजे होता. हे सगळं आपलं ह्याला म्हणतात विशफुल थिंकिंग, म्हणजे झाल्यानंतर आपल्याला नेहमीच वाटत राहतं. पण म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की अशा स्कीम्स आज नाही, काल नाही, तर सन 1800 पासून अस्तित्वात आहेत. आणि ह्या स्कीम्स केवळ भारतातच होतात असं नाही. अशा स्कीम्स गुंतवणूकदारांना आमिष दाखवून गुंतवणूकदार भुलतात. ही गोष्ट म्हणजे सगळ्यात प्रथम जे इतिहासाला माहीत आहे ती नेदरलँड्समध्ये झालेलं, हॉलंडमध्ये झालेलं फुलांच्या याच्यानं. आणि आपण येत्या काळात कधी कार्यक्रम देखील करू तपशीलवार. पण माझं केवळ सांगण्याचं एक आहे की कितीही काही यांना आळा घालायचा प्रयत्न केला तर ह्यांना केवळ आळा एकाच ह्यांनी होऊ शकतो, तो म्हणजे आपल्या स्वतःच्या सारासार बुद्धीने, स्वतःच्या सारासार विचार करण्याच्या यांनी, की जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्त रिटर्न्स एखाद्या स्कीममध्ये दिले जातात तेव्हा एकच प्रश्न तुम्ही विचारायचा आहे स्वतःला की जर ह्या स्कीममधनं मला 3 महिन्यात डबल मिळत असतील तर ती जी व्यक्ती मला पैसे 3 महिन्यात डबल द्यायला तयार आहे, जी कंपनी मला 3 महिन्यात डबल द्यायला तयार आहे, ती केवळ स्वतःचेच पैसे लावत राहील, माझे पैसे का घेईल?
सो आणि ते जे कर्मचारी आहेत, ते जे एजंट आहेत, ते का मेहनत करतील तुमच्याकडे येऊन तुम्हाला अशी स्कीम देण्यासाठी? केवळ ते पैसे रोजच्या रोज स्वतः लावत राहतील. हा एक तुम्ही मूळ प्रश्न स्वतःला जर विचारलात तर नक्कीच गुंतवणूकदार ह्यापासून दूर राहू शकतो. खरं आहे. आणि जसं नाईक सरांनी सांगितलं की या प्रलोभनांपासून दूर होण्याकरता कुठेतरी सारासार विचार, डोकं शांत ठेवून विचार करणं आणि हे सगळे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढच्या फोनकडे आपण जाऊया. पिंपरीहून फोन आलाय. पुढचा गजानन नणे बोलतायत. नमस्कार गजाननजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, आमचा प्रश्न आहे असा बोला. की जमीनचा जी एखादी जमीन विकली त्या जमीनचा पैसा मिळाला, पैसा तो परत जमीन गुंतवा लागतो का? असं काय आहे का? सॉरी, प्रश्न काय? जमिनीचा पैसा का तुमची एखादी जमीन विकली सर आपण, तर तो पैसा येणारा पैसा बरं. परत तो जमीन गुंतवणं कंपल्सरी आहे का? असं काय आहे का? दुसऱ्या आपण एखाद्या बिझनेसला गुंतवू शकतो, असं काय करू शकतो का? बर, ठीक. सो एक आहे की तुम्हाला जे काही मालमत्तेमधनं तुमचे पैसे मिळतात त्यावर कॅपिटल गेन लागतो टॅक्स. आणि कॅपिटल गेन टॅक्स हा जर तुम्ही इंडेक्सेशन म्हणजे जर महागाईचा हे विचारात घेतलं तर 10% म्हणजे 20% लागू शकतो किंवा 10%, म्हणजे हे दोन वेगवेगळे रेट आहेत. आणि तुमचे चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही कितीला विकत घेतली होती आणि किती रुपयाला विकली आणि कधी विकत घेतली होती, किती वर्षापूर्वी, आणि आता त्याची व्हॅल्यू काय आहे, ह्या दोन्ही 4 गोष्टींच्या कॅल्क्युलेशनवरनं त्याचा टॅक्स कॅल्क्युलेट होऊ शकतो. तो वाचवण्यासाठी परत तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तो टॅक्स लागणार नाही. मात्र एक लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा नक्कीच टॅक्स वाचवणं किंवा टॅक्स प्लॅनिंग करणं हे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या डोक्यात ठेवणं आवश्यक आहे. पण त्याहून जास्त म्हणजे ह्या गुंतवणुकीतनं मला रिटर्न्स किती मिळणार आहेत हा विचार जास्त करणं आवश्यक आहे. मोर दॅन म्हणजे केवळ टॅक्ससाठी परत तुम्ही जमिनीमध्ये गुंतवणूक करणं किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणं नेहमीच योग्य ठरेल असं नसतं. याच्यामध्ये आता ह्यांनी जमिनीचा उल्लेख केला, पण सध्याच्या काळामधला जर एकूण ट्रेंड बघितला तर आपण पुढच्या फोनकडे जाण्याआधी फक्त एक ब्रेक घ्यायचा आपल्याला, पण तत्पूर्वी तर तुम्हाला कसं सध्याचं चित्र दिसतंय? सोन्यामध्ये, घरामध्ये, का आणखी गुंतवणूकदारांचा कल कुठे दिसतोय आता तुम्हाला? कल अजूनही गुंतवणूकदारांचा रिअल इस्टेट किंवा सोन्यामध्ये थोडाफार दिसतोय. पण एक आपण ग्लोबली, आणि म्हणजे हे केवळ भारतातच नाही सगळ्या देशांमध्ये हे होतं आहे की फिजिकल ॲसेट्स म्हणजे सोनं, रिअल इस्टेट, कमॉडिटीज म्हणजे कॉपर असो किंवा ऑइल असो, ह्याला आपण फिजिकल ॲसेट्स म्हणतो. ह्यातनं पैसे परत फायनान्शियल ॲसेट्स म्हणजे शेअर बाजार असो, मग बँक FDs असो, बॉन्ड्स असो, ह्याकडे कल थोडासा परत वळताना आपल्याला दिसतोय. आणि हा म्हणजे 2008मध्ये पूर्णतः कल फिजिकल ॲसेट्समध्ये गेला होता. आता तो परत थोडासा कुठेतरी 14-15 पासून आपल्याला चेंज होताना दिसतो. पुढचा फोन आलाय, तो घेऊया. ठाण्याहून पुष्कर बोलतायत. नमस्कार पुष्कर, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार, बोला. मला असं विचारायचं होतं, माझ्या आईच्या नावाने मला पैसे गुंतवणूक करायचे आहे. समी अशोर्ड एक अमाऊंट आहे साधारणतः. हॅलो, हा बोला, सलग बोला. हा, माझ्या आईच्या नावाने पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. तर साधारणतः कुठल्या ठिकाणी की तिला पेन्शन स्वरूपात त्या अमाऊंटची परतफेड मिळेल? जसं आपण एखादे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचे महिन्याला साधारणतः जास्तीत जास्त तिला मिळावे, अशा ठिकाणी कुठे गुंतवणूक केलेली योग्य राहील? आपण गेल्या काही दिवसांपूर्वी कार्यक्रमात सांगितलं होतं की सगळ्यात उत्तम योजना सध्याची देखील आहे ती म्हणजे तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, जी भारत सरकारची स्कीम आहे, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. कुठच्याही राष्ट्रीयकृत बँकेकडे ही स्कीम उपलब्ध असते आणि 5 वर्षाची स्कीम असते. त्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला नाही, मात्र ह्यामध्ये क्वार्टरली पैसे तुम्हाला येत राहतील आणि 5 वर्षानंतर उरलेले म्हणजे तुमचं मुद्दल तुम्हाला परत घेता येईल. ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला स्कीम्स वगैरेच्या झाल्या तर मग बँक FDचा ऑप्शन उपलब्ध आहे. पण जसं मी मगाशी सांगितलं की बँक FDचे रेट्स देखील कमी होत आहेत, तुम्हाला कमी होताना दिसत आहेत सातत्याने. आणि म्हणजे त्यातल्या त्यात सिनियर सिटीजन स्कीम जी आहे ही सगळ्यात जास्त परतावा देणारी स्कीम आहे. आणि याच अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारत राहा. मात्र इकडे एक छोटासा ब्रेक घेतो आपण. ब्रेक नंतर लगेच परत येणार आहोत. 661666160216 66160-216 आपला नंबर आहे. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. पैसा झाला मोठामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा ABP.
ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज तुमच्या मनातले प्रश्न घेतो आणि त्यासाठी आपल्यासोबत उत्तर देण्याकरता आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. सर, अंबरनाथवरनं आपल्याला पुढचा फोन आलेला आहे किरण यांचा. नमस्कार किरणजी, आपला प्रश्न विचारा. आता रिटायर झालोय आणि मला म्हणजे हे पैसे मिळालेले आहेत बरेचसे. ओके, आणि मला हे पण आहे की मला पेन्शन पण मिळत आहे. बर. ओके, तर माझ्या म्युच्युअल फंडामध्ये थोडी गुंतवणूक आहे. तर आलेला पैसा हा कशा प्रकारे गुंतवला पाहिजे की जेणेकरून मला इमिजिएट रिटर्न नाही मिळाला तरी चालेल, परंतु ओव्हर द पिरियड मला मिळालं पाहिजे. तर माझा एक कलिग मला नेहमी सांगतो की गुड थिंग्स कम टू देम हू वेट. आणि तुम्ही अत्यंत चांगला असा विचार मांडला आहे की आता सध्या तुम्हाला जर गरज नाही आहे पैसेची, कारण तुम्हाला पेन्शन येत आहे, तर तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक करा की हे पैसे तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर तुम्हाला कामाला येतील. वृद्धी म्हणजे ग्रोथ ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करा. माझं सजेशन राहील, जर हे येणारं पेन्शन तुम्हाला पुरेसं असेल तर अजून काही थोडे पैसे तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी किंवा काही इमर्जन्सीसाठी, अपॉर्च्युनिटीसाठी ठेवून द्या बाजूला काढून. ते बँक एफ डीमध्ये ठेवा, म्हणजे पुढचे 6 ते 9 महिन्याचा खर्च बँक एफ डीमध्ये ठेवा. उरलेले सगळे पैसे तुम्ही नक्कीच म्युच्युअल फंड्समध्ये ठेवू शकता. आणि त्याला सध्या तुम्ही रिटायर्ड आहात तर मी सजेस्ट करेन की बॅलन्स फंड्सचा ऑप्शन तुम्ही घ्या. पण तुमचं पेन्शन तुम्हाला पुरेसं असल्यामुळे तुम्ही नक्कीच ग्रोथ ऑप्शनमध्ये घ्या. ह्यातनं डिव्हिडंड घेण्याचा विचार करू नका. आपण मग नंतर 4 वर्ष झाल्यानंतर ओव्हरऑल पोर्टफोलिओ तुमचा किती होतो त्याप्रमाणे परत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. पुढचा फोन आपल्याला अंधेरीहून आहे. मधुरा कामत बोलतायत. मधुराजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. आम्ही लास्ट जूनमध्ये आम्हाला एक फोन आला होता आणि खोट होता तो फोन, म्हणजे आणि फ्युचर जनरली मध्ये आम्ही इन्व्हेस्ट केले होते. ते आता परत पैसे मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? मला फ्युचर जनरलीमध्ये परत त्यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि पॉलिसी तुम्हाला घेऊन जावी लागेल तिकडे, आणि तिथनं ते जसं तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या प्रकारे तुम्हाला ते पैसे परत घेता येतील. निश्चित. आपण पुढचा फोन घेऊया. पुढचा फोन राजू यांचा आलेला आहे आपल्याला. राजूजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. बिझनेस करतो, पण ती पार्टी जी आहे ती मला 24 लाख रुपये व्हाईट मनी द्यायला तयार आहे आणि मी इन्कम टॅक्स भरतो. तर ते 24 लाख रुपये पण मला गुंतवायचे आहेत, ते गुंतवले पाहिजे मी. हे 24 लाख रुपये तुम्हाला कशासाठी येणार आहे? मी जो रिअल इस्टेटचा बिझनेस आहे ना माझा, त्यात माझं कमिशन येणार आहे. रिअल इस्टेट हे तुमचं पूर्ण इन्कम आहे, म्हणजे हे पैसे तुमच्याकडेच राहणार आहे त्याच्या पुढे, करेक्ट? ओके ओके, म्हणजे हे तुमचं उत्पन्न येणार आहे, बरोबर? ते मला आता गुंतवायचे आहेत. मी आता 61 वर्षाचा आहे. बरं, चांगला प्रश्न विचारला आहे आणि चांगला विचार देखील आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की हे जे एक्स्ट्रॉर्डनरी गेन असतात, म्हणजे कधीतरी येणारे, आम्ही त्याला विंडफॉल गेन म्हणतो, की नॉट दरवर्षीच असे पैसे येत नाहीत, पण एखादं मोठं डील झालं एखाद वर्षी तर मोठे पैसे येतात. तर तो बऱ्याचदा बिझनेसमन आपल्याला असा विचार करतात की हे माझं उत्पन्न कायम राहणार आहे, असं मला उत्पन्न दरवर्षी येणार आहे. त्याऐवजी तुम्ही थोडा विचार करता आहात की नाही, हे मला आता बाजूला काढून ठेवले पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं की हे बिझनेसमध्ये परत गुंतवले जातात. सो तुमचं वय 61 आहे. जसा मगाशी काही गुंतवणूकदारांना आपण सांगितलं की काही पैसे बॅलन्स फंड्समध्ये ठेवा, काही पैसे तुम्हाला जर वाटत आहेत की 24 लाखातले थोडेफार पैसे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये परत गुंतवणूक करण्यासाठी ठेवायचे असतील, 2-4 लाख रुपये, तर तुम्ही नक्कीच करू शकता. मग त्यामधनं तुम्हाला ऑफिस घ्यायचं असेल किंवा ऑफिसचा रेंट असेल किंवा तुमच्या म्हणजे एखादा स्टाफ तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ते पैसे बाजूला काढून ठेवा. पण उरलेले 20-1 लाख रुपये जे आहेत ते नक्की तुम्ही बॅलन्स फंड आणि थोडंसं बँक एफ डी अशा कॉम्बिनेशनमध्ये गुंतवणूक करून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून हे तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला कामाला येतील. निश्चित. आणि आजच्या आपल्या फोन कॉल्सवरून आपल्याला एक लक्षात आलं की सिनियर सिटीजन्स पण खूप आता अलर्ट झालेले आहेत. खास करून जसं आपण एका एपिसोडमध्ये सांगितलेलं देखील होतं की मोठी अमाऊंट आल्यानंतर नेमकं काय करायचं याचा कदाचित संभ्रम निर्माण होतो, गोंधळ निर्माण होतो. पण ती व्यवस्थित मार्गी लावण्याच्या दृष्टीने देखील सगळी मंडळी जागरूक होत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे खरं म्हणजे, पण एक आपण फोन घेऊया आणि मग कार्यक्रम संपूया. लक्ष्मण यांचा फोन आहे कोल्हापूरहून. लक्ष्मणजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. लक्ष्मणजी, माझा आवाज पोहोचतोय? हा, पोहोचतोय. हां, सलग बोला. ऍक्च्युली तर मला एक विचारायचं होतं हां की एक 10 दिवसापर्यंत मला मुलगी झाली
मग त्या नावानं मला ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट करायची होती. मग सध्या कुठे कशामध्ये इन्व्हेस्ट करून की नाही 17-18 वर्षानंतर मला चांगलं रिटर्न भेटेल? एक सर्वप्रथम नवीन तुमच्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी ॲड झाली आहे, तर तुमचा आयुर्विमा तुम्ही परत एकदा इन्शुरन्स चेक करा. जो काही इन्शुरन्स असेल त्याला थोडं तुम्हाला ॲड करणं आता आवश्यक आहे, कारण एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मग त्या मुलीच्या एज्युकेशनची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती येणार आहे. राहिली गोष्ट, दर महिन्याला जेवढे तुम्ही काही सेव्ह करू शकता त्यातले एक 30% ते 40% रक्कम तिच्या एज्युकेशनसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करा. थोडे पैसे, जसं आम्ही नेहमी सांगतो की काही पैसे तुमच्या रिटायरमेंटसाठी सेव्ह करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि ॲडिशनल तुम्ही आता तुमच्या मुलीसाठी इक्विटी फंड्समध्ये SIP सुरू करा. कारण ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत तुमच्या हातामध्ये. एक आहे 2 गोष्टींनी ह्यातनं रिटर्न येतील. एक म्हणजे तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, 15 ते 18 वर्षाचा कालावधी आहे, आणि दुसरं म्हणजे तुमचं डिसिप्लिन, किती डिसिप्लिननी, किती नियमितपणे तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करत आहात ह्यावरती डिपेंड करेल की येत्या काही काळामध्ये तुम्ही किती चांगला पोर्टफोलिओ तिच्यासाठी बनवू शकता. निश्चित. आणि आज खरं म्हणजे खूप वैविध्यपूर्ण प्रश्न आले आपल्या प्रेक्षकांचे. आपण आज आभार मानूया, आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबणार आहोत. धन्यवाद नाईक सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह. पाहत राहा पैसा झाला मोठा, ABP माझा.